एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी पक्ष अव्वल स्थानी राहील यासाठी पराकाष्ठ करा। उपमुख्यमंत्री अजित पवार। पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन सोहळ्यास मोठ्या कार्यकर्त्यांसह सहभागी होण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिले। सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अव्वल स्थानी राहतील यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पराकाष्ठा करावी। तसेच 10 जून रोजी पुणे येथील बालेवाडी येथे राष्ट्रवादीच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना सूचना दिल्या। सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्ष बळकटीसाठी सभासद नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवावी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार आपल्याला निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बळकट करायचे आहेत, अशा सूचना देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिले। या प्रसंगी आमदार चेतनदादा तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, महादेव राठोड, आनंद गाडेकर यांच्यासह पुणे शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यंदा आपला 26वा वर्धापन दिन पुणे येथील बालेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे। विधानसभेच्या निवडणुकीनंतर होणारा हा पहिला वर्धापन दिन असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे।